नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। एक अतिशय आनंदाची बातमी आहे। आपण ज्या गोष्टीसाठी झगडत होतो आणि शिक्षक भरती प्रक्रिया पार पडण्यासाठी जी गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची होती, जे की पवित्र पोर्टल चालू होणे, आता तेच पवित्र पोर्टल हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 8 ऑगस्टला चालू होणार आहे। ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आता जे काही नागपूर उच्च न्यायालय आहे त्याच्यामध्ये रिटर्न पिटिशन हे चालू होती, त्याच्यामध्ये हे सर्व काही प्रक्रिया चालू होती, त्याच्यामध्ये 8 ऑगस्टला चालू होणार आहे पवित्र पोर्टल असं स्टेटमेंट दिलेलं आहे। असं लेखी स्वरूपात आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा सादर केलेला आहे उच्च न्यायालयामध्ये, नागपूर उच्च न्यायालयामध्ये। आता हे पवित्र पोर्टल हे 8 ऑगस्ट पासून चालू होणार आहे। पण आता याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत। आता पवित्र पोर्टल हे चालू होणार म्हणल्यानंतर ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी लगेच चालू होणार नाहीये। आता हे 8 ऑगस्टला चालू होणार आहे, तर ते 8 ऑगस्टला चालू झाल्यानंतर ते संस्थेच्या जाहिराती अपलोड करणं किंवा जिल्हा परिषदेच्या बाकी खूप प्रोसेस असते, ती प्रोसेस अगोदर 8 ऑगस्ट पासून चालू होणार आहे। मग त्यानंतर 4-5 दिवसामध्ये किंवा 8-10 दिवसामध्ये आपल्याला त्यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुभा दिली जाईल, म्हणजे तेव्हापासून रजिस्ट्रेशन चालू होईल। फक्त अगोदर पवित्र पोर्टल चालू होणं ही एक गोष्ट महत्त्वाची होती, जी की पवित्र पोर्टल 8 ऑगस्ट पासून चालू होणार आहे। मग 8 ऑगस्ट पासून चालू झाल्यानंतर 5-6 दिवसानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला भेटेल। पण आता इथं सुद्धा आणखीन त्यांच्यावर दबाव टाकणं गरजेचं आहे। नुसतं पवित्र पोर्टल चालू होऊन उपयोग नाहीये, तर आपल्याला रजिस्ट्रेशन करून बाकी ज्या संस्थेच्या जाहिराती आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, सर्वच्या सर्व प्रक्रिया त्यावर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे। पण तुर्तास महत्त्वाची गोष्ट ही होती की पवित्र पोर्टल चालू होणं ते 8 ऑगस्ट पासून चालू होत आहे। आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे तसं लेखी स्वरूपात दिलेलं आहे। आता पुढील जी काही प्रक्रिया आहे ती हळूहळू लवकरच समजून जाईल। तुर्तास एवढीच महत्त्वाची गोष्ट होती पवित्र पोर्टल चालू होणं, तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ते 8 ऑगस्ट पासून चालू होत आहे। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। जी एवढीच एक महत्त्वाची गोष्ट होती ते तुम्हाला सांगण्यासारखी होती, ते मी सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।